शेतातून यायचे आवाज अख्खं गाव पाहायला गेलं. कारण समजताच उडाला थरकाप. शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. काही दिवसांपासून त्या गावात एकच चर्चा सुरू होती. गावाच्या बाहेर असलेल्या एका काळ्या मातीच्या शेतातून दिवसा नाही तर रात्री उशिरा विचित्र आवाज यायचा. सुरुवातीला लोकांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. एखादा जंगली प्राणी असेल असा अनेकांचा समज होता, पण दिवस गेले तसे आवाज आणखी स्पष्ट आणि मोठे होत गेले. आता तो फक्त शेताच्या जवळच नाही तर आसपासच्या घरांपर्यंत ऐकू येऊ लागला. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं. ज्याचं ते शेत होतं त्या शेतकऱ्याने सुरुवातीला स्वतःचं शोध स्वतःच घेण्याचा प्रयत्न केला. दिवसा तो शेतात गेला, प्रत्येक कोपरा पाहिला, पिकामध्ये फेरफटका मारला, पण काहीच दिसलं नाही. रात्री पुन्हा तोच आवाज सुरू झाला. त्यामुळे त्यालाही आता काहीतरी वेगळंच घडत असल्याची खात्री वाटू लागली. हळूहळू ही गोष्ट संपूर्ण गावभर पसरली. कुणी म्हणाला शेतात मोठा अजगर आलाय, कुणी म्हणाला एखादा दुर्मिळ जंगली प्राणी लपून बसलाय, तर काहींनी या घटनेला अंधश्रद्धेची जोड दिली. कारण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कारण शोधत होता, पण प्रत्यक्षात कोणालाच काही माहिती नव्हती. एका रात्री काही तरुणांनी टॉर्च घेऊन ते शेताजवळ जाण्याचा निर्णय घेतला. ते हळूहळू पुढे सरकत होते. प्रत्येक पावलागणित त्यांच्या हृदयाचे ठोके वाढत होते. आवाज स्पष्ट ऐकू येत होता, पण तो नेमका कुठून येतो हे समजत नव्हतं. त्यांनी बराच वेळ शोध घेतला, पण पुन्हा रिकाम्या हातानेच परतावे लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी आणखी वेगाने पसरली. आता फक्त गावकरीच नाही तर आसपासच्या गावामधील लोकही हे रहस्य पाहण्यासाठी येऊ लागले. शेताच्या बाहेर लोकांची गर्दी जमू लागली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, आत नक्की काय आहे किंवा आत नक्की आहे तरी काय. शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत होती, कारण आता त्याला शेतात काम करणंही कठीण झालं होतं. मजूरही त्या शेतात जाण्यास घाबरत होते. रात्रीचा आवाज त्यांच्या मनात इतकी भीती निर्माण करत होता की कोणीही एकटं तिकडे जाण्याची हिंमत करत नव्हतं. लोकांची गर्दी वाढत असल्याचं पाहून काही गावकऱ्यांनी एकत्र शेतात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हातात काठ्या, टॉर्च आणि मोबाईल घेऊन सगळे हळूहळू पुढे सरकू लागले. प्रत्येक जण सावध होता. कुठल्याही क्षणी काहीतरी समोर येईल अशी भीती त्यांच्या मनात होती. शेताच्या मध्यभागी पोहोचताच अचानक सगळे थांबले. काही क्षणांसाठी पूर्ण शांतता पसरली. त्यानंतर तोच आवाज पुन्हा घुमला. आता तो अगदी जवळून येत होता. काहींच्या हातातील टॉर्च थरथरू लागले. अनेकांनी मागे वळण्याचा प्रयत्न केला, पण त्याच क्षणी पिकांच्या दाट भागात काहीतरी हलताना दिसलं. सुरुवातीला कुणालाच काही समजलं नाही. फक्त गवत हलत होतं. काही सेकंद गेले आणि मग हळूहळू एक मोठा काळसर आकार बाहेर येऊ लागला. समोरचं दृश्य पाहताच अनेकांच्या तोंडून एकाच वेळी किंकाळी बाहेर पडली. काही जण जागच्या जागी थबकले, काही जण जीवाच्या आकांताने पळू लागले, कारण त्यांच्या डोळ्यासमोर उभा होता जगातील सर्वात विषारी आणि प्रचंड आकाराचा साप, किंग कोब्रा. तो फणा काढून शांतपणे आजूबाजूचं निरीक्षण करीत होता. त्याची लांबी आणि रुबाब पाहून अनुभवी लोकांच्याही अंगावर काटा आला. आता गावकऱ्यांना समजलं होतं की अनेक दिवसांपासून ऐकू येणाऱ्या आवाजामागचं खरं कारण हेच होतं. गावकऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता वनविभागाला माहिती दिली. काही वेळात अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गर्दी मागे हटवली आणि थापाचा शोध सुरू केला, पण तोपर्यंत तो दाट झाडीत अदृश्य झाला होता. वनविभागाचे कर्मचारी संपूर्ण परिसराची तपासणी करीत होते. त्यांना आशा होती की साप अजूनही आसपास असेल, पण शोध सुरू असतानाच त्यांच्या नजरेस अशी गोष्ट पडली ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली. पिकांच्या मध्ये काळजीपूर्वक पाहिल्यानंतर त्यांना जमिनीवर काही मोठी पांढरट अंडी दिसली. तपासणीत ही अंडी किंग कोब्राची असल्याचं स्पष्ट झालं. हे समजताच गावात पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं, कारण एक गोष्ट प्रत्येकाला माहीत होती, जिथे किंग कोब्राची अंडी असतात तिथे मादी किंग कोब्रा आसपास असण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे कोणीही त्या क्षणी पुन्हा परत येऊ शकत नव्हतं. गावकऱ्यांनी वनविभागाकडे अंडी तातडीने हटवण्याची मागणी केली, कारण आता शेतात जाण्याची हिंमत कोणाचीच होत नव्हती. मुलांना आणि जनावरांनाही त्या भागापासून दूर ठेवण्यात आलं. यानंतर वनविभागाने वन्यजीव तज्ज्ञांची मदत घेतली. अत्यंत काळजीपूर्वक ही अंडी सुरक्षितपणे तिथून हलवण्यात आली. त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. ही अंडी अशा व्यक्तीकडे सोपवण्यात आली ज्यांना विषारी सापांच्या संवर्धनाचा मोठा अनुभव होता. त्यांनी अंड्यांना कोणतीही इजा होणार नाही याची पूर्ण काळजी घेत कृत्रिम अधिवास तयार केला. दिवस पुढे सरकत होते. प्रत्येक दिवस महत्त्वाचा होता. अंड्यांमधून जीवन बाहेर येणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. योग्य तापमान आणि सुरक्षित वातावरण राखण्यासाठी सतत निरीक्षण सुरू होतं. आणि अखेर तो क्षण आला. एकामागून एक अंडी फुटू लागली. आतून बाहेर येणारी प्रत्येक हालचाल अत्यंत रोमांचक होती. काही वेळातच एक नाही, दोन नाही, तर तब्बल 16 किंग कोब्राची पिल्लं सुरक्षितपणे बाहेर आली. प्रत्येक पिल्लू निरोगी होतं. हा क्षण वन्यजीव संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेला. ज्या शेतामुळे काही दिवस गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, त्याच शेतातून अखेर वन्यजीव संवर्धनाचा एक प्रेरणादायी संदेश समोर आला. योग्य वेळी दिलेल्या माहितीमुळे आणि तज्ज्ञांच्या प्रयत्नांमुळे 16 किंग कोब्राच्या पिल्लांना सुरक्षित जीवन मिळालं. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली, जंगलातील किंवा विषारी प्राण्यांच्या बाबतीत घाबरून किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्वरित वनविभागाला माहिती देणं हा सर्वात सुरक्षित आणि योग्य मार्ग असतो.